प्लांट आम्ही यासाठी टाकला कारण की आमच्या रोडला मिनरल वॉटर प्लांट नव्हता. या रोडला लोकांना पिण्याची खूप प्रॉब्लेम होती, चांगलं पाणी भेटत नव्हतं, त्यामुळे आम्ही मिनरल वॉटर प्लांट टाकला. मिनरल वॉटर प्लांट टाकण्यासाठी जे प्रॉब्लेम झाले ते होते की आम्हाला पहिले माहितीच नव्हतं की मिनरल वॉटर प्लांट म्हणजे काय. ते आम्हाला धर्मानंदन टेक्नोवाल्यांनी सांगितलं. त्यांनी हे पण सांगितलं की जर करणार असाल तर तुम्ही ISIमध्ये करा आणि व्यवस्थित करा. कारण की आम्ही मार्केटमध्ये सर्वे केला होता आणि बघितलं होतं बऱ्याच लोकांबरोबर कोटेशन काढून पण आणि लोकांची सर्व्हिसची पण चौकशी केली होती. त्याच्यामध्ये आम्हाला हे चांगले वाटले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. आम्ही ह्यांची एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्यांच्याकडनं मटेरियल किंवा प्लांट विकत घ्यायच्या आधीच ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रोडमॅपमध्ये कसं करायचं, डीलर कसे डेव्हलप करायचे, कस्टमर कसे करायचे. त्यामुळे आम्हाला जे सेल वाटलं होतं की आमचा एवढा होईल 30 किंवा 40% त्यापेक्षा 50% जास्त झाला त्यांच्यामुळं. जे आम्ही विचार केला होता 20 ते 30% होईल त्याच्यामध्ये 40% त्याच्यामध्ये वाढ झाली आणि डीलर आणि कस्टमर आमचे बऱ्यापैकी डेव्हलप झालेत आणि आम्ही लोकांना सांगू पण शकतो रिटेलर लोकांना की त्यांचे फायदे कसे होतील आणि कसे नाही होणार ते. मशीन क्वालिटी त्यांची चांगलीच आहे कारण की सर्व्हिस पण चांगली आहे आणि आत्तापर्यंत आम्हाला सध्या काही प्रॉब्लेम आला नाही त्यांच्याबरोबर. पाणीचा टेस्ट सगळ्यांपेक्षा थोडा डिफरंटच आहे आणि थोडा चांगला आहे आणि आम्ही टेस्टमध्ये चेंजमध्ये आधी करत राहतो. सर्व्हिस चांगली त्यांची. थोडा आमच्यापेक्षा प्लांट त्यांचा लांब आहे पण व्हिडिओ कॉलवरती पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि काय प्रॉब्लेम असेल तर ते मटेरियल डायरेक्ट रिप्लेस करून पाठवून देतात. असं कधी म्हणत नाही की असं करा किंवा नको, हे असं काही कारण देत नाही. धर्मानंदन टेक्नॉलॉजीचे जे मशीन्स आहेत त्याच्यामध्ये फक्त फायदा असा आहे आमचा की बाकीच्या लोकांपेक्षा रेट त्यांचा थोडा कमी आहे आणि मशीन ॲडव्हान्स आहेत आणि व्यवस्थित सगळी कामं होतात. मालिक आणि स्टाफ सगळे चांगले आहेत. जरी कस्टमरची चिडचिड झाली तरी समोरच्याला समजून घेतात, व्यवस्थित काही तक्रार करत नाही, काय नाही आणि जेवढं बेस्ट देतील तेवढं बेस्ट देतात ते आम्हाला. आमचं प्रोडक्ट सध्या 50 किलोमीटरपर्यंत सेल होते, त्याच्या पुढे करायचा प्रयत्न आहे आमचा. फ्युचर टार्गेट आमचा फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट आहे, सध्या सेमी ऑटोमॅटिक प्लांट आहे, त्याच्यातून आम्ही ऑटोमॅटिकमध्ये जाणार आहे आणि धर्मानंदनवाल्यांबरोबरच जाणार.